हे एक्सपेक्टेड नव्हतं. आम्ही अशा टाइमला आलोय ना की इथे कोणच नाही आहे. तू मला श्राप दिला, श्राप. छान आहे वातावरण इकडचं. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मंदिर अतिशय शांत आणि आध्यात्मिक वातावरणाने भरलेलं आहे. ठाण्याच्या गायमुखमध्ये वसलेलं हे मंदिर अतिशय प्राचीन आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे येथे स्वयंभू शिवलिंग स्थापित आहे. तर चला आज ह्या स्वयंभू शिवलिंगाच्या मनमोहक वातावरणात प्रवेश करूया. गुड मॉर्निंग, वेलकम टू आवर चॅनल. आज आम्ही जाणार आहे एक मस्त मंदिरात जे की ठाण्यामध्ये आहे अँड आय एम शुअर ठाण्यामधल्या बऱ्याच लोकांना माहीत नसेल ह्या महादेवाच्या मंदिराबद्दल. सो लेट मी जस्ट टेक यू गाईज देअर. ओके. इकडे ह्या शिड्या दिसतात का? हां, तिथे त्या शिड्या आहेत आणि हा आपला लेफ्ट आहे. तिथे असं एंट्रन्स आहे. इकडनं गाडीसाठी जर म्हणजे गाडी आणली असेल तर आता वरती जायचं. जर तुम्ही ठाण्यात राहतात किंवा ठाण्यामध्ये महादेवाचे मंदिर बघितले आहे तर हे मंदिर तुम्ही डेफिनेटली बघितलं पाहिजे. हे गायमुखला आहे, तर मग समोरच खाडीचा व्ह्यू आहे. एवढं छान वाटतंय ना वातावरण. एक तर गरमीचा टाईम ऑलरेडी सुरू झाला आहे आणि त्याच्यामध्ये मस्त हे फुल सराउंडेड आहे, कारण इकडे ना मागेच डोंगर सुरू होतो, तर मग म्हणून सगळे झाडंच आहेत आजूबाजूला. तुम्ही इथे याल तर तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही म्हणजे बोलतात ना की आपली एक डेली लाईफ असते हसलवाली, गडबडीची, मग त्याच्यातून एक ब्रेक पाहिजे असेल तर हे मंदिर मस्ट आहे. एकदा याच. एवढं शांत वाटतं, एवढं छान वाटतं ना तुम्हाला विचार करायला, किंवा बोलतात ना की हे फॉर यू टू टेक ऑल इन. ती तेवढी शांतता आहे किंवा तेवढं पीस आहे आणि जागा खूप सुंदर आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. दोन वेज आहेत. एक आहे करून हे स्टेअर्सनी येऊ शकतो आपण वरती. हे स्टेअर्स दिसतात तुम्हाला ते. नाहीतर मग सरळच एक स्लोपिंगवाला रस्ता आहे, तो दाखवला व्हिडिओमध्ये. तिथून सरळ वरती येऊन इथे बाईक पार्क करू शकता. इथे वॉचमॅन जे दिसतात तिथे बाईक पार्क केली आपली. शाबाश. माईक पाडलेला आहे पद्धतशीर. तोडणारच एक दिवस लवकरच. काय बघतेस तू इथे मंदिरात येऊन? नाही, बोल कळू दे सगळ्यांना. इथे पण पोट नाही भरत आहे. म्हटलं एवढं मोठं झाड आहे, एकच कैरी कशी असू शकते? मी एवढा वेळ शोधते, मला एकच कैरी सापडली आहे. काही असं होत आहेत मॅडम. गरमीमध्ये ऍक्च्युली एकच पॉझिटिव्ह गोष्ट आहे, आंबे. आज आंबा बनवून आलीस तू. लंगडा. आपू लंगडा. सो हॅलो गाईज, आज आम्ही आलेलो आहे गायमुखकडे महादेव मंदिराच्या इथे. सो पॉज कर, डिलीट काय पॉज कर, ठीक आहे. शब्द कधी कधी आठवत नाहीत माणसाला. सो इथे वाईब खूप चांगली आहे, खूप प्लेझंट आहे. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट तरी इथे अशी म्हणजे बोलतो ना, गर्दी अशी काहीच नाही, कोणच नाही इकडे सध्या. आणि आम्ही आज ॲक्च्युली प्लॅन केलेला, काल सोमवारला यायचा प्लॅन केलेला, बट थोडासा लेट झाला आणि मग प्लस मायनस झाला म्हणून नाही जमलं. पण आज मंगळवारी आलो तर मग चांगलं झालं की मंगळवारी आलो, सो दॅट कोणच नाही येते, काय गर्दी नाही आहे, काही नाही. चांगलं दर्शन पण झालं. प्रिमायसेस पण खूप छान आहेत मंदिरातले.
म्हणजे एकदम खूप प्लेझंट वाटतं आणि सगळ्यात बेस्ट पार्ट आहे की हवा एकदम चांगली फ्लो होती. सो हेच आहे ऑल इन ऑल. मंदिर खूप छान आहे. मला असं वाटतं की ठाण्यामध्ये जर तुम्ही राहत असाल आणि म्हणजे महादेव मंदिर तुम्ही एक्सप्लोअर करत असाल तर मग यू शुड डेफिनेटली विजिट दिस वन बिकॉज खूप चांगलं आहे एकदम. म्हणजे बोलतो ना वाईब्स खूप छान येतात इकडे. म्हणजे आमचं मन नाही करतं सध्या बेसिकली निघायचं इथून. आम्ही बसलो आहे आता अजून थोडंसं बसून एनर्जी ॲब्झॉर्ब करून पॉझिटिव्ह एनर्जी थोड्या टायमानंतर मग आता इथून पण निघू आम्ही. पुढे गायमुखला जायचं आहे का? दाखव नाही तुला जायचं आहे का सांग. सो हे होतं तुझं मध्ये हा मी मध्ये मध्ये बोलतो ना. सो बेसिकली आता आम्ही मंदिरातून इथे गायमुखला आलोय कारण ते समोरच आहे असं एक. हा रिच्युअल आहे. म्हणजे असं वाटतं की त्या आल्यावरती गायमुखला हा ऑफिस बिकॉज येणारच. ठाण्यापासून गायमुख एवढं लांब आहे ना की जर तुम्ही मंदिराकडे आलायत आणि गायमुख नाही बघितलं आय थिंक. आणि अजून एक काय माहिती आहे काय, आपण मंदिराकडे गेलो ना तर मग ठाण्याकडे जायला परत युटर्न मारावा लागतो. सो तो युटर्न तुम्ही माराल ना तर समोरच गायमुखचा गेट दिसतो. बरोबर तर मग बरोबर. तुम्ही बोलणार की चल ना जर 5 मिनिटं थांबून जाऊ तर मग ते होणारच आहे. म्हणजे गायमुखला तुम्ही मंदिराच्या इथे आल्यावरती गायमुखची ती एंट्री होणारच आहे. सनसेट टाइम असेल तर ऑफकोर्स हो. यू विल कम अँड मस्त स्टॉप. एकदम आम्ही मस्त पण दिसतंय. त्यासाठीच आलोय की छान सनसेट टाइम झाला छान आहे. वाटतंय. हे एक्सपेक्टेड नव्हतं. तसं तर तोडफोड करणारी मी आहे बट माईकचं उद्घाटन तेजसने केलं आहे. तेजसने माईकचा क्लिपच तोडला आहे आणि आता बसून शोधत बसला आहे. कसं वाटतंय तेजस? मंदिराकडे तुला बोललो ना तर ते तू मला श्राप दिला. श्राप हां बघा मी दिला हा त्याला हे श्राप. तुझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे काय होत नाही. तू बघा लेट्स गो. चल श्वेता आपण मग सुरू करू. कसं करता तरी म्हणजे एवढं म्हणजे ॲटलिस्ट बोलतात ना मी कसा वसा लोकांमध्ये बोलण्याचा कॉन्फिडन्स जमा केलाय. डान्स तर असं कॅमेऱ्यासमोर तर दॅट इज ट्रू. ते मला पण आय डोंट थिंक तेवढी मी अजून कॉन्फिडंट झाली. वा आत्ता 2 स्टेप मारले मॅडमने. ते तर तेजस होता माझ्या बरोबर तर तो असला की मला कॉन्फिडन्स येऊन जातं. तारीफ होते का माझी? तो असला की मला कॉन्फिडन्स येतं कारण मग मी बाकी कुणाकडे बघत नाही. विश्वास होत नाही कानांवरती माझ्या. काहीतरी वेगळा एकटा असेल तर मला तर ते नाही होणार बाबा बिकॉज देन आय विल गेट व्हेरी कॉन्शियस. सनसेट मस्त दिसतोय बाय इकडे है ना. बाय द वे दिस इज गायमुख चौपाटी आणि त्या लोकांनी आताच रिवॅम्प केली आहे तर मग खूप जास्त रिवॅम्प इट इज. मला तर नाही कळत रिवॅम्प म्हणजे काय. रिवॅम्प काय असतं? रिवॅम्प आंघोळीची. आता मला मराठीत Revamp. माहिती कसं बोलतात. त्या रिवॅम्पचा अर्थ रेनोवेट. आज आम्हाला रिवॅम्पचा अर्थ माहिती पडला. रिवॅम्प म्हणजे काय सांग. रेनोवेट. मी सिनोनिम ऑफ रिवॅम्प टाकेन. रेनोवेट आलं पाहिजे. चालेल चालेल बघा चालेल. चेक करतो. आता चेक करूया थांब. एवढी हुशारी मारतीये. नाही बाय द वे बेट काय जर चुकीचं असेल तर काय. जे तू पैसे मला ओ करतो ते तुझे परत तुला दिले मी. अच्छा मी ऑलरेडी एक बेट जिंकली Revamp. आहे ज्याच्यात मी त्याच्याबरोबर ठरवलेलं की मला रिवॅम्प सिनोनिम. It was at this moment that he knew he fucked up. साला पहिलाच रिनोव्हेट आहे बे. तू काय देणार होतास ते मला? ठरलंच नव्हतं. ते ठरलंच नव्हतं. कॅन्सल नाही. नाही आता ते नजर हटी दुर्घटना घटी. आता- शिकलीस तू आज. नाही, पोरगी नाही, शिकली नाही, प्रगती झाली. नाही आज मागे- शिकलीस तू. नाही काय. अरे माझी जागा बघ किती चांगली आहे. जागा किती चांगली आहे बघा. जागा किती मस्त पेंडिंग आहे. आहेत. किती जागा छान आहे. तेजसचे 4,000 पेंडिंग आहेत आणि कोणते आता 4,000? तो मला अजून 5,000 तर 9,000 त्याला द्यायचे आहे. तसं राऊंड फिगर 10 पण करू शकतो. तेजस तू सांगून टाक. तसं पण त्याचा नाही, आत्ताच मला पगार ऐकू दे. आलाय. आत्ताच पगार आलाय त्याचा. त्याने मला कालच सांगितलं रात्री. जागा चांगली आहे. गायमुख पण. जायमुख जायमुख नाही गायमुख. जराशी घाण आहे पाण्यात. मस्त एकदम पद्धतशीर. हा आता हे तर मला पण नाही माहित कुठून येतोय हा कचरा. अरे यार म्हणजे छान केलंय सगळं यार चालण्यासाठी वगैरे. इट्स प्रिटी लुकिंग बट इट्स नॉट व्हेरी क्लीन और हायजेनिक असे जगा नाही आहे कारण ही खाडी आहे तर मग हा, कधी कधी ते पण घाण आहे. वास पण येणार. ते पण आहे पण ठीक आहे. ऑल ऑन आपल्याला रील बनवायचं आहे. आम्ही ऑलरेडी ते आलोय. शूट केलंय पूर्ण ही जागा. पुढे सगळं गार्डन खूप मोठी जागा आहे पुढे. म्हणजे सगळं शूट करून झालेलं आहे पण मॅडमला टाइम नाही एडिट करायला अजूनपर्यंत. हे रिवॅम्प केल्यानंतर झाली आहे जागा मोठी कळलं. काय केल्यानंतर रिवॅम्प रिवॅम्प. साला आज रिवॅम्प महागात पडलाय.
चल एंड स्लेट घ्यायची आपल्याला, उगाच नको ते गप्पा नको मारू. सारांश ठीक आहे चालेल. सारांश. हा होता आमचा महादेव मंदिराचा व्लॉग. तुम्हाला गायमुख. कसा वाटला ते नक्कीच सांगा. हे मंदिर गायमुखला आहे आणि काही नवीन रेकमेंडेशन्स असतील तर ते पण आम्हाला पाठवा कॉमेंट्समध्ये. आम्ही ते पण एक्सप्लोर करू आमच्या साईडने आणि मी तुम्हाला सांगू की कसं वाटलं, काय आहे काय नाही आहे एक्झॅक्टली, प्लस मायनस. आणि तोपर्यंत मजा करा. आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि लोकांपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त, सो दॅट आम्हाला पण थोडंसं मोटिवेशन मिळेल टू कव्हर दिस थिंग्स. येस येस Till then- वी नीड युअर मोटिवेशन. ओके झालं, हा. करूयात बंद. हा फायनल Final. लॉक किया किया जाए. जाए, lock किया टाटा बाय बाय सी यू. तर सबस्क्राईब करा चॅनलला, सबस्क्राईब.